डोंबिवली MIDC परिसरामध्ये कंपनीमध्ये रिॲक्टरचा भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत किंवा घरं आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सध्या या कंपनीच्या 200 ते 300 मीटरच्या परिसरात असलेल्या एका घरामध्ये आहोत। कंपनीला किती मोठा रिॲक्टरचा स्फोट असेल याची ही भीषणता आहे, कारण आपण पाहू शकतो की या बंगल्याचा जो ग्रिल आहे तो सुद्धा निखळून पडलेला आहे, त्याच्या काचा फुटलेल्या आहेत स्लायडिंगच्या। ह्या घराची अवस्था राहण्यायोग्य नाही आहे, कारण घरामध्ये सर्वत्र काचांचा सडा पसरलेला आहे। मी संपूर्ण घर तुम्हाला दाखवतो। ही गॅलरी होती ज्या ठिकाणी जी ग्रिल आहे ती निखळून पडलेली आहे या स्फोटामुळे। गॅलरी जर निखळून पडत असेल तर या रिॲक्टरचा स्फोटचा हादरा किती मोठा असेल। हे त्यांचं बेडरूम आहे आणि या बेडरूमची अवस्था आपण पाहू शकतो की काय झालेली आहे। सर्वत्र बेडरूममध्ये काचांचा सडा पडलेला आहे, जे कर्टन लावले होते ते देखील पडलेले आहेत। ही स्लायडिंग आहे त्यांची आणि या स्लायडिंगच्या सगळ्या काचा ज्या आहेत त्या येऊन बेडवर पडलेल्या आहेत। सध्या रामचंद्र पाटील यांचं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सगळेजण अतिशय भयभीत अवस्थेत आहेत, कारण घरामध्ये एकही जागा अशी शिल्लक राहिलेली नाही आहे की ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे हे कुटुंब बसू शकतं। आपण हा परिसर पाहू शकतो की हा पॅसेज आहे त्यांचा हॉलचा, त्या ठिकाणी देखील सोफे लावण्यात आले होते, मात्र त्या सोफ्यांवर देखील स्लायडिंगच्या काचा ज्या आहेत त्या येऊन पडलेल्या आहेत। पाटील कुटुंबियाच्या घराची नुकसान झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना, त्यांच्या नातेवाईकांना ही सगळी माहिती मिळाली। त्यानंतर सगळे नातेवाईक जे आहेत ते एका ठिकाणी जमा झालेले आहेत की सोनारपाडा परिसरामध्ये विशेषतः याचा मोठा फटका बसलेला आहे। आपण पाहू शकतो की त्यांच्या हॉलची ही स्लायडिंग आहे त्याची अवस्था आपण पाहू शकतो की किती हा मोठा स्फोट असेल। यापूर्वी देखील अनेक स्फोट या MIDC कंपनीत झालेले आहेत, त्यावेळेस देखील पाटील कुटुंबियांच्या घराचं नुकसान झालं, मात्र प्रशासनानं कोणत्याही प्रकारची मदत किंवा नुकसान भरपाई त्यांना दिलेली नाही आहे। ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय परिस्थिती होती? अजूनही घरामध्ये काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की हा दुसरा त्यांचा बेडरूम आहे, या दुसऱ्या बेडरूममध्ये देखील तीच परिस्थिती आहे। म्हणजे आता या पाटील कुटुंबियाला जवळजवळ एक महिनाभर दुसरं घर शोधावं लागेल, त्यानंतर या घराची सफाई केली जाईल आणि त्यानंतर त्यांना राहता येईल। पाटील दादा आपल्यासोबत आहेत। जेव्हा दादा स्फोट झाला त्यावेळेस काय जाणवलं तुम्हाला? काय जाणवलं आम्हाला काय सुचलंच नाही। एवढा मोठा स्फोट होता की आम्हाला ह्याच्यातनं सावरण्याचाच वेळच मिळाले नाही। हां, आम्ही जेवण करण्याचं टाकून पहिला खाली गेलो बेस ह्याच्यात पार्किंग, आणि तेव्हा बघितलं की समोर एवढा धूर निघतं, म्हणजे कुठेतरी काय तरी आग लागलेली आहे आणि काहीतरी स्फोट झालेला आहे। तात्काळ तुमच्या घरांच्या सगळ्या स्लायडिंगच्या काचा फुटल्या की काही वेळ लागला? नाही, तात्काळ झालं। अच्छा, हां। मग आता घर राहण्याच्या परिस्थितीत आहे तुम्हाला की सोडून दुसरीकडे जायचं आहे? दुसरीकडे राहावं लागेल ना। आता सरकारची माणसं कधी येणार आहे पंचनामाला ते अजून माहीत नाही। त्यांचे पंचनामा कधी होतील, कधी काय आता आम्ही उचलला तर ते सांगतील मग तुमचं नुकसान नाही झाला, ते पण आहे। हां, मग त्यामुळे आम्हाला आता कुठेतरी दुसरीकडे जागा बघावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्हाला 15 दिवस तर जातीलच। पूर्ण सगळं साफसफाई करणं, झालेला नुकसान प्रचंड असल्यामुळे। तुम्ही देखील घरात असाल, कसा आवाज आला या ठिकाणी? काय धावपळ झाली सगळ्यांची? मी काय आवाज वगैरे आला तुम्हाला? काय करत होता त्यावेळेस तुम्ही? जेवण करत होतो आम्ही आतमध्ये आणि तेव्हा हे सगळं झालं। आवाज किती मोठा होता? काय वाटलं सुरुवातीला? आवाज खूप मोठा होता, कान म्हणजे असे काही समजलंच नाही असं झालं। आणि रोज या टायमात आम्ही आतमध्ये असतो। अच्छा, बेडरूममध्ये असतो त्याच टायमात, आणि आज लेट झालं म्हणून इकडे होतो आणि म्हणून वाचले गेले सगळे। घरातल्या कोणालाच काही कोणाला नाही काही सुदैव म्हणावं लागेल की घरातल्या कोणालाही एवढं मोठं नुकसान या घराचं झालं आहे। घरातल्या कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना याच महाविकास आघाडी सरकारनं 156 ज्या कंपन्या आहेत MIDC परिसरातल्या त्यांच्या स्थलांतरांचा विषय घेतला होता आणि पाताळगंगा या ठिकाणी या कंपन्यांचं स्थलांतरण होणार होतं, मात्र याला कडाडून विरोध झाला। त्यानंतर सरकार पालटलं, युतीचं सरकार आलं, शिंदे सरकार आलं आणि त्यानंतर हा जो सगळा निर्णय आहे तो बसनात गुंडाळला गेला आणि त्यामुळेच सातत्याने अशा प्रकारच्या दुर्घटना होत असतील तर या स्थानिकांची नुकसान भरपाई कोणी द्यायची, यांना न्याय कोणी द्यायचा, अशा प्रकारचा प्रश्न स्थानिक गावकरी विचारत आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।